रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, मी काल बनवलेल्या व्हिडिओवर बऱ्याचशा पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आल्या, परंतु ज्या 4-2 निगेटिव्ह प्रतिक्रिया आल्या त्यांच्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यावर उत्तर दिलेलं आहे. एक न्यूज स्टेट नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवर त्यांनी मुलाखत दिलेली आहे. मित्रांनो, आजचा आपला फोकस हा संविधान सन्मान रॅली संबंधी किंवा संविधान सन्मान सभेसाठी आहे. मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्या संबंधात 2-4 दिवसांपूर्वी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारताचं संविधान हे साधू संतांच्या आणि महामानवांच्या विचारांचं परिपाक आहे. मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारकरी साधू संतांना मानत होते, हा सर्व इतिहास आपल्याला माहीत आहे. आणि त्याच बाबासाहेबांचे वंशज माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा वारकरी साधू संतांचं नाव घेतात. मित्रांनो, ही एक खूप मोठी ऐतिहासिक घटना आहे. म्हणजे आपल्या संविधानाला एक खूप मोठी परंपरा आहे. आपलं संविधान हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. म्हणजे भारताच्या संविधानाला तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, वारकरी साधू संत, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा आहे. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर ते स्वतः लिहिलेलं आहे. मित्रांनो, मला येणाऱ्या 95% कमेंट ह्या पॉझिटिव्ह आहेत. अशामध्ये काही कमेंट येतात की संविधान वाचवण्याचा ठेका फक्त बौद्धांनीच घेतला आहे का? मित्रांनो, तो प्रश्नही बरोबर आहे. मित्रांनो, संविधान वाचवण्याची जिम्मेदारी सर्व भारतीयांची आहे. मित्रांनो, वारकरी साधू संतांच्या साहित्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला, त्यातील जे मुख्य तत्वे आहेत ती सर्व बौद्ध धम्मातून आलेली आहेत. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, किंवा न करावा द्वेष भूतांचा मत्सर. मित्रांनो, अशामध्ये आपण जे काही या समतेच्या तत्वाला मानतो, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, या सर्वांची जिम्मेदारी आहे की संविधान वाचवणं. संविधान माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारं एक महत्त्वाचं साधन आहे, एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आणि त्या संविधानाचा जो मूळ गाभा आहे त्याचं जतन करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मित्रांनो, ते जसं बौद्धांचं कर्तव्य आहे, तसं ते हिंदूंचं कर्तव्य आहे, तसं ते मुस्लिमांचं कर्तव्य आहे, तसं ते ख्रिश्चनांचं कर्तव्य आहे, तसं ते शिखांचं कर्तव्य आहे, तसं ते पारसींचं कर्तव्य आहे. सर्वांचं कर्तव्य आहे. परंतु आपण जे बाबासाहेबांचा, शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतोत, वारसा जाणतोत, याची जाणीव आहे, त्या लोकांचं विशेष कर्तव्य यामुळे आहे कारण आपण त्यांचा वारसा सांगतो, आपण त्यांचे स्वतःला वारसदार समजतो. आणि मग अशामध्ये आपण ज्यांचे वारसदार समजतो त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये त्यांची जिम्मेदारी निभावलेली आहे. आणि मग आपण वारसा सांगणाऱ्यांनी आपण आपली जिम्मेदारी निभावणार आहोत का नाही? मित्रांनो, या समाजाला, देशाला दिशा देण्याचं काम हे ज्ञानी माणसाने करावं लागतं. मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे वैदिक व्यवस्थेवर हल्लाबोल केला, जी वैदिक व्यवस्था स्वतःला ज्ञानाने समृद्ध समजते, वास्तविक त्या वैदिक व्यवस्थेचा आणि ज्ञानाचा कसलाही लांबून सुद्धा संबंध नाही. यज्ञ, होम हवन, लोकांना खोट्या भाकड कथा यामध्ये गुंगवून ठेवून लोकांना मूर्खात काढणं आणि लोकांना फसवून चमत्काराच्या अंधश्रद्धेच्या नादी लावून स्वतःचं पोट भरणं, स्वतःचं राज्य चालवणं, स्वतःची धर्मसत्ता चालवणं म्हणजे वैदिक व्यवस्था होय. आणि असे लोक या देशाला दिशा देण्याचं काम करत आहेत, असे लोक हा देश चालवत आहेत. आणि अशामध्ये आपण जे ज्ञानाने समृद्ध आहोत, आपण जे स्वतःला बौद्ध समजत आहोत, त्यांनी ही दिशा देण्याचं काम का करू नये? मित्रांनो, मी तर ठामपणे म्हणेन की जे बौद्ध आहेत केवळ कागदोपत्री बौद्ध असून चालत नाही. जे विचाराने बौद्ध आहेत, आचरणाने बौद्ध आहेत, ज्यांनी धम्माचा, प्रेमाचा, करुणेचा, पंचशिलाचा मार्ग स्वीकारलेला आहे जीवनामध्ये, त्याप्रमाणे आचरण करतात, असे बौद्ध जे कोणी आहेत, असे बौद्ध तुम्हाला, अशा विचाराचे लोक हे तुम्हाला इतर धर्मात सुद्धा मिळतील. त्या सर्वांची मिळून जिम्मेदारी आहे. बौद्ध धर्माचं इतकं मोठं प्रसरण झालेलं आहे या समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये असेल, वारकरी साधू संतांच्या साहित्यामध्ये असेल, सगळीकडे त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. जो प्रचार आणि प्रसार कोणीच हटवू शकत नाही. म्हणजे क्रांतीनंतर जी प्रतिक्रांती झाली
तरीही बौद्ध धम्माला संपवता आलेलं नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जे म्हणतात, दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. हा भाव जो आलेला आहे तो बौद्ध तत्वज्ञानातून आलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि आपल्या अशा सर्वांची जिम्मेदारी आहे केवळ संविधान वाचवणंच नव्हे तर पुढे येऊन या देशाला दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. जर आपणच नेतृत्व स्वीकारायला तयार नसू तर जनता आपलं नेतृत्व कधीही स्वीकारणार नाही, हे लक्षात घ्या. मित्रांनो, पुढे येऊन जो मैदानात उतरतो आणि जो स्वतःला सिद्ध करून दाखवतो, जनता त्याच्या मागे जायला तयार असते. त्यामुळे मैदानात उतरायचं असतं. मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मैदानात उतरलेले आहेत. तुम्ही झोपेतून जागे व्हा. अजूनही बरेच जण झोपलेले आहेत मित्रांनो. कोणाला राग आला तर येऊ द्या, परंतु अनेक जण झोपलेले आहेत. एकदम खडबडून जागे होऊन माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना साथ देण्याची वेळ आलेली आहे. खरं तर ही राजसत्तेची क्रांती पाठीमागेच व्हायला हवी होती. मित्रांनो, आपल्याकडे खरेपणा असून अस्सलपणा असून आपल्याला समाजाचं भलं करायचं आहे, कोणाचंही वाईट करायचं नाही. हे बौद्धाचं तत्वज्ञान आपल्याकडे आहे. आपल्याकडे खरेपणा आहे, अस्सलपणा आहे, सर्वांना समान न्याय देण्याची बुद्धी आहे, सर्वांचं कल्याण करण्याची वृत्ती आहे, कोणाचीही वाईट करण्याची भावना नाही. अशी भावना असणाऱ्या माणसांनी राज्य नाही करायचं तर कुणी करायचं, हे लक्षात घ्या. मित्रांनो, राजकारण हे इतकं खुनसी आणि अविवेकी बनलेलं आहे, इतकं गढूळ बनलेलं आहे, इतकं चित्र विचित्र बनलेलं आहे. या राजकारणातील गढूळपणा नष्ट करण्यासाठी, या राजकारणातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपल्याला मैदानात उतरावंच लागेल. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक गावात तयारी करा. प्रत्येक मतदारसंघात स्वतःचं प्रस्थ निर्माण करा. प्रत्येक मतदारसंघात आपले लाखो कार्यकर्ते आहेत. त्या लाखो कार्यकर्त्यांनी कुणाला तरी एकाला त्या मतदारसंघात पुढं करा, त्याचं प्रस्थ तयार करा. मित्रांनो, आपली एवढी संख्या आहे, प्रत्येकाने थोडं थोडं जरी कॉन्ट्रीब्युशन जरी दिलं तरी आपल्याकडे लाखो रुपये गोळा होऊ शकतात आणि त्याद्वारे आपण समोरच्याच्या नाकात दम आणू शकतो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्याला आपली ताकद दाखवून द्यावीच लागेल. त्यासाठी कसलीही तडजोड करू नका. अनेक जणांनी ही अंधश्रद्धा पसरवलेली आहे की राजकारण ही वाईट गोष्ट आहे. राजकारण ही वाईट गोष्ट नाही. राजकारण हा मर्दांचा खेळ आहे. राजकारण हा ज्ञानी माणसांचा खेळ आहे. राजकारण हे अज्ञानांनी, राजकारण हे बाटग्यांनी नासवून ठेवलेलं आहे. ते आपल्याला सुधारायचं आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, ज्या कारणांनी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोडून गेले ते कारण मला योग्य वाटत आहे. कारण उद्धव ठाकरे निर्णय घेत नाहीत. भिजत घोंगडं ठेवण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. खरं तर त्यांनी आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला किती जागा, कोणत्या जागा हे निश्चित करायला हवं होतं, परंतु असं कुठेही होताना दिसत नाही. माननीय उद्धव ठाकरेंचा अकार्यक्षमपणा त्यांना येणाऱ्या काळात 100% नडणार आहे. उद्धव ठाकरे चांगलं व्यक्तिमत्व आहेत, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये कोणतीही कपट भावना नाही, याबद्दलही माझ्या मनात कसलीही शंका नाही. परंतु माणसामध्ये कार्यक्षमता असणं सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, होणाऱ्या संविधान सभेसाठी सर्वांना शुभेच्छा. आणि या संविधान सन्मान सभेनिमित्त आपण सर्वजण संकल्प करूयात की हे संविधान माझं आहे. या संविधानाचं जतन करणं ही माझी जिम्मेदारी आहे. ही जिम्मेदारी प्रत्येकाने ओळखा आणि या निमित्ताने या संविधानाचा जर सन्मान आपल्याला ठेवायचा असेल तर राजसत्तासुद्धा आपल्याला ताब्यात घ्यावीच लागेल आणि ते सहज शक्य आहे सर्वांनी ठरवलं तर. मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम, जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.